हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कॅनव्हामध्ये मोशन ग्राफिक्स कसे अप्लाय करायचं. त्याच्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओज या सेक्शनमध्ये जाऊन व्हिडिओज सिलेक्ट करायचं. नंतर मी बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्ल्यू करणार आहे. डुप्लिकेट करून घ्यायचं. पहिली जी स्लाईड आहे त्याची आपल्याला ड्युरेशन जी आहे ती कमी करायची आहे. सेकंड स्लाईडमध्ये जायचं आहे आणि फोटोज या सेक्शनमध्ये जाऊन आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम आपल्याला जी फोटो आहे ते घ्यायचं आहे. टेक्स्ट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती चॉकलेट असे लिहायचे आहे. त्याचे डुप्लिकेट करायचं आहे आणि खालच्या टेक्स्ट बॉक्समध्ये आईस्क्रीम असे लिहायचे आहे. फॉन्ट साईज जी आहे तर ती मी ऑलिओ स्क्रिप्ट घेणार आहे आणि फॉन्ट साईज जी आहे तर ती इन्क्रीज करायची आहे आणि ती वरच्या साईडला प्लेस करायची आहे. प्लेस करताना ब्ल्यू लाईन ही आपल्याला दिसायला हवी. नंतर त्याच पेजचं डुप्लिकेट पेज करायचं आहे. जो आपण आईस्क्रीमचा फोटो घेतलेला होता त्याची साईज जी आहे ती इन्क्रीज करायची आहे. वरती जे आपण टेक्स्ट बॉक्स म्हणजे प्लेस केले होते तर ते आता आपल्याला खालच्या साईडला प्लेस करायचे आहे. फॉन्टचा जो कलर आहे तर तो व्हाईट करून घ्यायचा आहे. आता पहिल्या स्लाईडमध्ये जायचं आहे आणि दोन्ही पेजच्या मध्ये ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे. तर मी ते फ्लोर ट्रान्झिशन जे आहे तर ते अप्लाय करणार आहे. आणि दुसऱ्या पेजवरती जाऊन मॅच अँड मूव्ह जे आहे तर ते ट्रान्झिशन अप्लाय करायचे आहे. त्याची ड्युरेशन जी आहे तर ती इन्क्रीज करायची आहे. नंतर मी एक स्लाईड घेणार आहे. त्याचा कलर जो आहे तर तो मी पिंक करणार आहे आणि आईस्क्रीमचे फोटोमध्ये जाऊन मी पिंक कलरचं जे आईस्क्रीम आहे तर ते सिलेक्ट करणार आहे. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. त्याच्यावरती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असे नाव लिहायचे आहे. फॉन्ट कलर चेंज करायचा आहे आणि ते वरच्या साईडला प्लेस करून घ्यायचं आहे. आता याच पेजचं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. आईस्क्रीमची साईज आपल्याला इन्क्रीज करून घ्यायची आहे. वरती जे टेक्स्ट बॉक्स आपण प्लेस केले होते तर ते खालच्या साईडला आपल्याला आता प्लेस करून घ्यायचे आहे. आता अजून एक स्लाईड मी घेत आहे आणि त्याचा कलर मी ऑरेंज कलर करत आहे. नंतर फोटोजमध्ये जाऊन पिस्ताचिओ आईस्क्रीम सिलेक्ट करत आहे. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. त्याच्यावरती पिस्ताचिओ असं लिहायचं आहे. टेक्स्ट बॉक्स जे आहे ते वरच्या साईडला प्लेस करायचे आहेत. नंतर याच पेजचं मी डुप्लिकेट करत आहे. वरती जे टेक्स्ट बॉक्स आपण प्लेस केले होते ते खालच्या साईडला प्लेस करून घ्यायचे आहे. आईस्क्रीमची साईज जी आहे ती इन्क्रीज करायची आहे आणि फॉन्ट साईज जी आहे तर ती पण इन्क्रीज करून घ्यायची आहे. आता आपल्याला ट्रान्झिशन ॲड करायचं आहे. फ्लो हे ट्रान्झिशन मी ॲड करत आहे आणि ड्युरेशन इन्क्रीज करत आहे. नंतर मी मॅच अँड मूव्ह हे ट्रान्झिशन आहे तर ते ॲड करत आहे आणि ड्युरेशन जे आहे तर ते मी इन्क्रीज करत आहे. नंतर परत अजून फ्लो हे ट्रान्झिशन ॲड करत आहे 2 पेजच्या मध्ये आणि नंतर मॅच अँड मूव्ह हे जे ट्रान्झिशन आहे तर ते मी ॲड करत आहे. आणि हा बघा आपला फायनल रिझल्ट. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.